हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता गुरुपौर्णिमा जवळच येत आहे. आता या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून प्रत्येक स्वामी भक्त स्वामींच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या सेवा करत असतात. त्यातीलच ही सेवा जी प्रत्येक स्वामी भक्तांनी कधी ना कधी करावी. खरं तर प्रत्येक गोष्टीला एक काळ वेळ असतो. ती वेळ यावी लागते त्या गोष्टीसाठीची. तर प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वाटते लगेच मिळावी, ती वेळ आल्याशिवाय मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची ही वेळ यावी लागते. त्यानंतरच ती गोष्ट आपल्याला मिळत असते. आणि आपलंही तेवढं भाग्य म्हणा किंवा नशीब म्हणा असावं लागतं. आता ज्यांना या गुरुपौर्णिमेनिमित्त काही कारणांनी पारायण करणे शक्य नसेल किंवा इतर दुसऱ्या कोणत्या सेवा करणे शक्य नसेल तर ते ही सेवा करू शकतात. काहीच करणे शक्य नसेल तर तुम्ही ही लिखित नामजप सेवा करू शकता. तर लिखित नामस्मरण किंवा नामजप म्हणजे काय? तर आपण स्वामी समर्थांचा लिहून नामजप करायचा असतो. तर यासाठी वही पेन लागते. यासाठी तुम्ही कुठलीही वही घेऊ शकता. अगदी साधारण 100 पेजेस 200 पेजेस कोणत्याही प्रकारची लहान मोठी वही यासाठी तुम्ही घेऊ शकता. पेन म्हणाल तर काळा पेन सोडून तुम्ही निळा, लाल, हिरवा कोणत्याही पेन घेऊ शकता. तर यात श्री स्वामी समर्थ किंवा मग जय जय स्वामी समर्थ असं लिहायचं आहे. तुम्हाला यापैकी जे सोपं वाटतं ते तुम्ही लिहू शकता. आपण नेहमीच महाराजांचं नामस्मरण तर करतच असतो. चालता, बोलता, उठता, बसता यासाठी कुठलाही नियम अटी नाहीत. परंतु हे नामस्मरण करत असताना आपली कृती, आपलं लक्ष इतर ठिकाणी असते. आपण काहीतरी काम करत असतो तेव्हा आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करत असतो. डोक्यात भरपूर गोष्टी आपल्या चालू असतात. परंतु ही लिखित नामस्मरण सेवा करत असताना आपलं मन एकाग्र होतं. आपोआपच या नामात आपण रममाण होतो. आपोआपच तोंडात, डोक्यात हे नामस्मरण आपोआपच येतं. जसं जसं आपण श्री स्वामी समर्थ नाव लिहित असतो तसं ते आपण बोलत देखील असतो. आपले लक्ष, आपले डोळे, आपले हात या सर्वांचे याचकडे लक्ष असते. त्यामुळे ही सेवा एकाग्रतेने होते, सातत्याने होते. आता ही सेवा खूप सुंदर सेवा असं मी म्हणेन. आता यामध्ये तुम्ही कितीही नामजप लिहू शकता. म्हणजे तुम्ही 51 वेळा म्हणा किंवा 101 वेळा, 501 वेळा, 1001 वेळा किंवा 10,000 वेळा तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही लिहू शकता. आता सर्वस्वी हे गोष्टी तुमच्यावर आहेत. ज्यांना लिहिण्याची सवय आहे ते लोक मग जास्त स्पीडनी लिहू शकता. परंतु बऱ्याच जणांना बऱ्याच दिवसापासून जास्त लिहिण्याची सवय नसते तर त्यांची स्पीड ही थोडी कमी असते. मग त्यांना सुरुवातीला लिहिण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. परंतु हळूहळू जेव्हा तुम्ही रोज हे लिहित जाल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टीची सवय होऊन जाईल. तुम्ही रोज 51 वेळा लिहू शकता किंवा मग 108 नामस्मरण लिहू शकता. जेवढं तुमची सेवा करायची आहे तेवढी सेवा तुम्ही करू शकता. आणि ही सेवा घरातील प्रत्येक व्यक्ती मिळून देखील करू शकतो. म्हणजेच ही सेवा सामूहिक सेवा देखील तुम्ही मिळून करायची सेवा आहे. म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे मोठे माणसं असतील, मुलं असतील ते सर्वच या सेवेमध्ये भाग घेऊ शकता. थोडी सेवा तुम्ही करा, थोडी घरातील इतरांनी. म्हणजेच समजा जर तुम्ही 21 वेळा नामस्मरण रोजचं लिहित असाल तर 21 वेळा तुम्ही लिहू शकता. 21 वेळा तुमच्या मिस्टरांना लिहायला सांगा, त्यानंतर 21 वेळा तुमच्या मुलांनी लिहिली तर असं देखील तुम्ही करू शकता. आता ही सेवा कितीही तुम्ही करू शकता. म्हणजे यामध्ये काहीच नियम अटी यात नाही आहेत. आता यासाठी तुम्ही कोणतीही वही घ्या, कोणतीही पेन घ्या किंवा ह्या सेवा तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी जसा वेळ मिळेल तसं करू शकता. सकाळी तुम्ही अंघोळ केल्यानंतर ही सेवा करा. कुठेही बसून तुम्ही ही सेवा करू शकता. अगदी देवासमोर बसून करा किंवा खुर्चीवरती बसून ही सेवा करा. तुम्ही प्रवास करताना म्हणा किंवा
बाहेर अगदी कुठेही सेवा तुम्ही करू शकता, परंतु शक्य झाले तर जास्तीत जास्त ही सेवा आपण घरातच करावी. जर तुम्हाला घरात वेळ मिळत नसेल तर मग तुम्ही अशा ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही काम वगैरे करता त्या ठिकाणी ही सेवा करू शकता. परंतु या सेवेसाठी अगदी 5 ते 10 मिनिट लागतात. रोजची जर तुम्ही नामस्मरण लिहिणार असाल, समजा 50 किंवा 51 नामस्मरण तुम्ही लिहिणार असाल तर केवळ 5 ते 10 मिनटामध्ये होऊन जातं. तर यासाठी शक्यतो तुम्ही ही सेवा घरातच, जेवढी जास्त होईल सेवा तेवढी घरातच करा. कारण बाहेर ना भरपूर वर्दळ असते, आपल्या आजूबाजूला माणसे असतात, वेगवेगळे आवाज असतात, त्यामुळे ना आपलं मन एकाग्र होत नाही. आणि ही सेवा जेवढी जास्त एकाग्र चित्ताने कराल तेवढी चांगली. त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त सेवा घरातच करा. जर शक्यच नसेल, तुम्ही कामावर वगैरे जात असाल तर मग त्यावेळेस ठीक आहे, तुम्ही ही सेवा कामावरती देखील करू शकता. आता या सेवेसाठी काही नियम अटी वगैरे आहेत का, तर या सेवेमध्ये कुठल्याही प्रकारचे नियम अटी नाही आहेत. म्हणजे आता दुसऱ्या सेवा करताना आपण परान्न वर्ज्य करतो, बाहेरगावी जाणे टाळतो, ब्रह्मचर्याचे पालन म्हणा, तर या गोष्टी आपण करत असतो. तर या सेवेसाठी ना कसल्याही प्रकारच्या अटी नाही आहेत. फक्त मासिक धर्म जर असेल, तुम्हाला या काळात मासिक धर्म जर आला तर तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करू नका. त्यानंतर मग तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा त्या काळात घरातील इतर व्यक्तींना हे सेवा करायला देऊ शकता. आता यामध्ये तुम्हाला किती नामस्मरण लिहायचे आहे, तुमचं किती हेतू आहे नामस्मरण करण्याचा, लिखित नामस्मरण करण्याचा, त्याप्रमाणे तुम्ही रोजचे किती नामस्मरण लिहायचे आहेत त्याप्रमाणे ठरवून तुम्ही ते पूर्ण करू शकता. आता हे नामस्मरण पूर्ण झाल्यानंतर या वहीचे काय करायचं, तर जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल किंवा स्वामींच्या कुठल्याही केंद्रात, मठात तुम्हाला जाणार असाल तर त्यावेळेस तुम्ही हे वही तेथे देऊ शकता. तर तुम्ही ही वही घरी देखील ठेवू शकता. आता एखाद्या ही घरात ठेवत असताना एखाद्या चांगल्या जागी ठेवा. शक्यतो म्हणजे जिथे आपण देवघराचं सामान वगैरे ठेवतो तिथे ठेवू शकता, किंवा आपल्या घरातील जे पुस्तक असतील, ग्रंथ, पोथी असतील देवांच्या, तर त्या ठिकाणी तुम्ही ही वही ठेवू शकता. अगदी कुठेही टाकून देऊ नये. ही वही व्यवस्थित पोथी आपण ग्रंथ ठेवतो त्या ठिकाणी ठेवावी. आणि अगदीच तुम्ही ही पोथी आपल्या घराच्या, म्हणजे समजा जर तुमचं नवीन घर होणार असेल तर पायभरणीच्या वेळेस देखील त्यामध्ये तुम्ही ही वही ठेवू शकता आणि त्यावरती पायभरणी करू शकता. म्हणजे ही तुम्ही शेतामध्ये देखील वही पुरू शकता. तर त्या गोष्टीची, म्हणजे त्या नामस्मरणाची एनर्जी त्या शेतामध्ये म्हणा किंवा त्या घरामध्ये म्हणा आपल्याला पसरते, मिळते. तर अशा प्रकारे देखील ह्या वहीचा उपयोग तुम्ही करू शकता. तर अगदी ही सेवा निस्वार्थ भावनेने, एकाग्र चित्तेने लिहिलेली ही सेवा आहे. खरंच खूप सुंदर सेवा आहे. तुम्ही कधीही ही सेवा करू शकता. म्हणजे याची सुरुवात तुम्ही कधीही करू शकता. शक्यतो या गुरुपौर्णिमेपर्यंत काहीच नाही जमले तर ही एक सेवा तरी नक्कीच करा. तुम्ही तुमच्या वेळेनुसार सकाळी, दुपारी, रात्री अगदी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही सेवा तुम्ही करू शकता. 101 वेळा करा, 501 वेळा करा, 1001 वेळा करा, 10,000 वेळा करा किंवा 1,00,000 वेळा करा. तुम्हाला तुमचा हेतू जो असेल त्याप्रमाणे तुम्ही ही संख्या ठरवून रोजचे किती नामस्मरण आपल्याला लिहायचे आहेत त्याप्रमाणे ते ठरवून तुम्ही करू शकता. आता हे कसं लिहायचं, तर बघा वहीमध्ये ना तुम्ही अशा प्रकारच्या लाईन ओढून एका पानावर 2 कॉलममध्ये हे लिहू शकता किंवा 3 कॉलममध्ये देखील लिहू शकता. आता काहीच न करण्यापेक्षा ना ही सेवा करून बघा. आणि असं काही नाही की श्री स्वामी समर्थ हेच लिहावं. तुम्ही ज्या देवतेचे, ज्या गुरूंचे तुम्ही भक्त आहात त्यांचं नाव देखील तुम्ही लिहू शकता. तुमच्या इच्छेप्रमाणे भक्तीने तुम्ही हे लिहू शकता. तर आता दुसऱ्या कोणत्या सेवा करणे शक्य नसेल तर गुरुपौर्णिमेपर्यंत ही एक सेवा तरी नक्की करून बघा. खूप सुंदर अनुभव येतो या सेवेने. सगळे मिळून आपण जास्तीत जास्त स्वामी समर्थ महाराजांच्या लिखित नामस्मरणाचा या सेवेमध्ये सहभागी होऊया. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट आपल्याला पोहोचवायची आहे.
कारण खूप मोठ्या संख्येने आपल्याला या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे. तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याकडून आपण स्वामींना काय देऊ शकतो, तर आपण स्वामींना आपली सेवा, आपली भक्ती याच गोष्टी देऊ शकतो. बाकी सर्व तर स्वामींनीच आपल्याला दिलेलं आहे. आपण त्यांना काय देणार? तर आपण आपल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी, या छोट्या छोट्या सेवा, आपल्या मनातील भाव या पद्धतीने आपण वहीवरती मांडून म्हणा, आपल्या मनातील स्वामींप्रती जी कृतज्ञता आहे, जी भक्ती आहे, ती अशा प्रकारे लिखित नामस्मरणाच्या स्वरूपाने स्वामींपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे. चला तर मग जेवढ्या जास्त होईल तेवढी जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.